दादा जाऊच शकत नाही, दादांचा मृत्यू होऊच शकत नाही, हे खोटं आहे, साफ खोटं आहे, ही अफवा आहे. अशा प्रकारचं संपूर्ण मन हेलावून टाकणारी घटना महाराष्ट्रामध्ये दादाच्या गाण्याने घडली. मी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर विधिमंडळात मंत्री म्हणून काम केले. खरं तर प्रशासनाला कसं हाताळायचं आणि प्रशासनाला बरोबर कसं काम करून घ्यायचं प्रशासनाकडून, हे जर मुळात मी शिकलो असेल तर ते अजितदादांच्याकडून. ज्यावेळेस 7-8-9 मध्ये मी त्यांच्याबरोबर त्यांच्या 3 खात्याचं राज्यमंत्री म्हणून काम केलं. दादा जेवढे असं वाटायचे लोकांना की अजित पवार म्हणजे फार रागवणारे व्यक्ती आहे, रागवणारा नेता आहे, म्हणजे राग असलेला नेता असतो. पण जेवढं तुम्ही जवळ जाल तेवढं त्यांचं मन फार हळू होतं. समजून घेण्याची आणि काम करण्याची हातोटी. अनेक प्रसंग त्यांच्या आठवणीमध्ये असणार. खरं तर लोकांची कामं घेऊन येताना अजितदादांच्याकडे जायचं तर तो सिरस्स होतं की त्यांनी त्या संबंधित व्यक्तीचे नंबर घेऊन गेले तर ते काम लवकर होईल. मग ती कुसबुस त्याच्या दालनामध्ये व्हायची की तू त्या व्यक्तीला जर फोन करायचा असेल तर नंबर आपल्याकडे असला पाहिजे, आणि तो नंबर असला की दादा सांगायचे लगेच की हा नंबर मिळव आणि त्यांचं काम. आपण सगळ्यांनी अनेक राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, विविध क्षेत्रामध्ये काम करतो. पण कामाची हातोटी आणि कामाला न्याय देणं, जनतेला न्याय देणं आणि कामाचा निपटारा करणारा या स्पीडचा महाराष्ट्रात दुसरा नेता होऊच शकत नाही. अशा प्रकारचे नेतृत्व कुणी असं होऊच शकत. आणि अनेक नेत्यांच्या जवळ आम्ही तर इतकी वर्ष झाली समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करतो. यावेळेस भाऊ वशीकृत प्रकल्पाचा विषय होता. आपण सगळ्यांनी तो प्रकल्प उभा केला आणि त्याच काळामध्ये मी नॅशनल प्रकल्प झाला आणि मला त्यांच्याबरोबर त्या विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते सिंचन खात्याचे मंत्री होते. त्या प्रकल्पासाठी वैदर्भीय मंत्र्यांच्या पेक्षा अधिकची तळमळ मी अजितदादांच्याकडे हे काम करू आणि त्या झपाट्यानं त्या प्रकल्पाच्या ते मागे लागले. म्हणजे असं कुठे नाही की रिजनल आपण विचार करतो, पण त्यामध्ये मला कधीच दिसलं नाही की त्यांच्याकडे असा कुठला काही विचार आहे किंवा असं रिजनल तो भेदभाव आहे. अनेक वेळा मतभेद झाले होती, पण दुःखही याचं होतं की जिथे होते तिथेही अनेक आरोपांच्या फेरी त्यांच्यावर, पण ते कधीच डगमगता दिसले नाही. जो माणूस धोरणशील असतो, त्याला काम करायचं असतं, त्याच्यावर आरोप होत असतात. त्या आरोपांना विचलित न होता त्या सगळ्यातून बाहेर पडून महाराष्ट्राला न्याय देणारा नेता म्हणून या नेत्याची ओळख आपण सगळ्यांनी पाहिली. मला वाटतं की ज्या चर्चा या अपघातानंतर काही घडल्या, चर्चा सुरू, कोणी म्हणतात की दादा अजून जिवंतच आहे. काही सोशल मीडियावरच्या सगळ्या पोस्ट पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की अजित दादा नावाचा हा माणूस जिवंत असायला पाहिजे. शेवट विधिलिखित असतं, जन्माला आला त्याला जायचं असतं, पण लोकप्रिय नेता, त्याला मॉस लिडर म्हणतो, सदैव दालन भरलेलं असायचं. 7 वाजता असलं तरी अजितदादांच्या दालनातली गर्दी त्याच्या लोकप्रियतेची साक्ष देण्यात यायची. म्हणजे आणि सामान्यातला सामान्य माणूस, म्हणजे मी अनेक त्यांच्यावर काम करत, गरीबातला गरीब माणूस गेला तरी त्याचं काम तेवढ्याच तळमळीने करणारा नेता. कोणी चेहरे बघून काम करतात, पण हा नेता पाहिला की लोकांचे पाय बघून काम करणारा नेता होता. असा नेता महाराष्ट्राला कोणी नाही. मी माझ्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून आणि माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या पक्षातर्फे या जाण्याने महाराष्ट्राची प्रचंड हानी झाली. अशा लोकनेत्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद.